नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण MSCITची मॉक एक्झाम सोडवणार आहोत। तर आपली MSCITची फायनल एक्झाम ही 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ जर तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करू आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा, आपली मॉक एक्झाम आणि फायनलला होणारी जी एक्झाम आहे ती सेमच असते, फक्त तुम्हाला मॉक एक्झाममध्ये त्याचा पॅटर्न दाखवले असते। तर बघा, अशाच प्रकारचं त्याचं पॅटर्न असते। तर बघा, इकडे काउंटडाऊन आपल्याला म्हणजे 60 मिनिटांचा इथे टायमिंग सुरू झालेला आहे। तर 60 मिनिटाची ही आपली एक्झाम असणार आहे। यामध्ये बघा, एकूण प्रश्नांची संख्या 50 असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क इथे दिलेला आहे। तर यामध्ये बघा, ऑब्जेक्टिव्हचे 15 क्वेश्चन्स विचारले जातात। तर 15 पैकी आपल्याला 6 क्वेश्चन्स करेक्ट येणं आवश्यक आहे पासिंगसाठी। त्यानंतर प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन विचारले जातात। तर 35 पैकी आपल्याला 14 क्वेश्चन्सची आवश्यकता आहे पासिंगकरिता। ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही पास झाले तेव्हाच तुम्ही फायनल एक्झाम पास होऊ शकता। तर ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 आणि प्रॅक्टिकलमध्ये 14 असे 20 मार्कातसुद्धा तुम्ही फायनल एक्झाम पास करू शकता। तर कशा प्रकारे सोडायचं आहे बघा, तर लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे सोपे क्वेश्चन्स विचारले जातात। लेवल 2 मध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि लेवल 3 मध्ये कठीण प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात। तर आपण कोणताही क्वेश्चन कोणत्याही टायमिंगला दिलेल्या वेळेतनी आपण सोडवू शकतो। तर कोणताही क्वेश्चन तुम्ही सुरुवातीला सोडवू शकतो। तर बघा, मी सुरुवातीला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सोडवणार आहोत स्टेप बाय स्टेप सर्व। तुम्ही होतापर्यंत पहिले प्रॅक्टिकलचेच क्वेश्चन सोडवायचे आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडून घ्यायचा आहे। तर बघा, मी इथे पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत। तर पहिला क्वेश्चन बघा ऑब्जेक्टिव्हचा, आणि जे क्वेश्चन इथे चुकलेला असेल ते क्वेश्चन मी तुम्हाला सगळ्यात शेवटी त्याचं करेक्ट उत्तर दाखवणार आहोत। तर चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहून घ्या, म्हणजे जे काही चुकलं असेल ते मी सर्वात शेवटी तुम्हाला दाखवणार आहोत। तर बघा, पहिला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हचा, डॅश डॅश हा 2 किंवा अधिक मित्रांमध्ये थेट व जिवंत असे कम्युनिकेशन उपलब्ध करतो म्हणत आहे। तर काय आहे बघा ते, तर ते आहे इन्स्टंट मेसेजिंग आहे। MICR चा उपयोग या प्रकारे केला जातो म्हणत आहे। तर MICR चा उपयोग कशासाठी केला जाते बघा, तर त्याचं उत्तर आहे बघा, बँकेमध्ये चेकवरून डेटा रीड करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। प्रवास करताना गीताने आपले आधार कार्ड गमावले आहे। दुर्दैवाने तिला तिचे UID किंवा EID आठवत नाही। UID/EID पुनर्प्राप्त करण्यासाठी ती कोणता पर्याय वापरू शकेल म्हणत आहे। तर बघा, याच्यातनी 4 ऑप्शन दिलेले आहे। तर ते कुठून पुन्हा डाउनलोड करू शकेल, तर बघा त्याचं उत्तर आहे बघा, रिट्रीव लॉस्ट फॉर फॉरगॉटन EID UID, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर सबमिट करा। तात्पुरत्या टेम्पररी स्टोरेजला रॅम असे म्हणतात म्हणत आहे। तर तात्पुरत्या स्टोरेजला रॅम म्हटलं जाते, तर बरोबर आहे। डॅश डॅश हा प्रोटोकॉलचा प्रकार आहे म्हणत आहे। तर याच्यातला कोणता प्रोटोकॉलचा प्रकार आहे, तर बघा याच्यातला आहे TCP/IP हा एक प्रोटोकॉलचा प्रकार आहे। पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉइंटिंग टाईप डिव्हाइस नाही म्हणत आहे। तर कोणतं खालीलपैकी कोणतं उपकरण हे पॉइंटिंग नाही आहे म्हणत आहे, तर बघा टच स्क्रीन हे पॉइंटिंग आहे, जॉयस्टिक हे पॉइंटिंग आहे आणि माऊससुद्धा पॉइंटिंग आहे। तर याच्यातलं वेगळं आहे कीबोर्ड, तर याचं उत्तर कीबोर्ड असणार आहे। तर बघा, आपले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे। त्यानंतर आपण प्रॅक्टिकल सोडवणार आहोत। तर प्रॅक्टिकलचा इथून पहिला क्वेश्चन्स लावायचा आहे। तर पहिला क्वेश्चन नेहमी विंडोजचाच असते आणि विंडोजमध्ये आपल्याला कॉपी वगैरे विचारल्या जाते। तर बघा, पहिला क्वेश्चन्स, सपोर्टमधल्या काउंट फाईल कॉपी करून ती सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर कशातून सांगितलेलं आहे, सपोर्टमधल्या काउंट फाईलमधून म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा डबल क्लिक करून। आता बघा, इथे आल्यानंतर बघा आपल्याला कोणती फाईल कॉपी करायची आहे, काउंट नावाची फाईल। तर काउंट नावाच्या फाईलला सिलेक्शन करा। कॉपी करण्यासाठी Ctrl+C सुद्धा वापरल्या जाते किंवा राईट बटन प्रेस करायच्यावर, आणि इथूनही तुम्ही कॉपी करू शकता। तर कॉपी झाली फाईल, कुठे न्यायचं आहे, सपोर्टमधल्या होममध्ये। तर बघा, ऑलरेडी आपण सपोर्ट फोल्डरमध्येच आहोत, त्यामध्ये होम फोल्डरमध्ये जायचं आहे आणि इथं कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली pic1 ही फाईल picture1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे।
तर बघा आपल्याला पिक 1 ही फाईल पिक्चर 1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर रिनेम करण्यासाठी बघा पहिले त्या फाईल जवळ जायचं आपल्याला। तर कुठून सांगितलेलं आहे, इमेज फोल्डरमधून म्हणत आहे। तर इमेज फोल्डरमध्ये जा, पिक 1 या फाईलला सिलेक्शन करा। रिनेम करण्यासाठी बघा हिला राईट क्लिक करायचं आहे त्या फाईलवर आणि इथून रिनेम हा ऑप्शन्स घ्या। रिनेम हा ऑप्शन्स घेतल्यानंतर याच्यातनी कोणतं नाव टाईप करायचं आहे आपल्याला, पिक्चर 1। तर याच्यातनी आपल्याला पिक्चर 1 नाव टाईप करायचं आहे। अशा प्रकारे .jpg वगैरे द्यायचं नाही, ऑलरेडी त्याला एक्सटेन्शन लागूनच येते। बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली टायगर जेपीजी फाईल ॲनिमल टायगर या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला पुन्हा रिनेमचाच क्वेश्चन विचारलेला आहे। कुठून म्हणत आहे, वेब फोल्डरमधून म्हणत आहे। तर वेब फोल्डरमध्ये जा, यामध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला कोणती फाईल म्हणत आहे, टायगर नावाची। तर टायगर नावाच्या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला रिनेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर बघा ती फाईल इथे एडिट झालेली आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, ॲनिमल टायगर। तर जसं नाव आहे त्याचप्रमाणे त्यातनी टाईप करून घ्या। जे स्मॉल आहे ते स्मॉल ठेवा, जे कॅपिटल आहे ते कॅपिटल ठेवायचं आहे। बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल बदलून रोमनच्या ऐवजी कॅपिटल ABCD करा म्हणत आहे। तर बघा पॅराग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल सांगत आहे। तर पॅराग्राफ 6 मध्ये जायचं आहे बघा आपल्याला। बघा या ठिकाणी पॅराग्राफ 6 इथं दिलेला आहे। तर इथून आपल्याला सिलेक्शन करून घ्या, मोजत आणायचं आहे। हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा पॅराग्राफ दिलेला आहे। तर म्हणून मी याला सिलेक्शन केलं। बघा इथं रोमनमध्ये दिलेला आहे नंबरिंग आपल्याला। आता इथं कोणती नंबरिंग लावायची आपल्याला, कॅपिटल ABCD मधली। तर बघा इथे नंबरिंगमध्ये जा आणि ते कॅपिटल ABCD मध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील 6व्या वाक्याची केस बदलून अपर केस करा म्हणत आहे। तर कोणत्या वाक्याची म्हणत आहे, 6 नंबरच्या वाक्याची। तर कोणत्याही वाक्याची असेल तर या ठिकाणी क्लिक करा, एवढ्या अंतरावर क्लिक करायचं आहे म्हणजे तेवढंच वाक्य सिलेक्शन होते। त्यानंतर चेंज केसमध्ये जा, चेंज केसमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणती केस करायची आहे, अपर केस। तर याच्यातून आपल्याला अपर केस इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टॉप मार्जिन 0.75 इंच असे सेट करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला टॉपची मार्जिन चेंज करायची आहे। तर टॉप मार्जिन चेंज करण्यासाठी लेआउट या टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथे मार्जिन दिलेलं आहे। तर मार्जिनमध्ये जा आणि त्यातून कस्टम मार्जिनवर क्लिक करायचं आहे। कस्टम मार्जिनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणती मार्जिन चेंज करायची आहे, टॉपवाली। तर याच्यातून टॉपवाली जे मार्जिन आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 0.75 टाईप करून घ्या। इंचसाठी I आणि N टाईप करायचं आहे, त्यानंतर त्याला ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, संपूर्ण वर्कशीटची अलाइनमेंट बदलून ती हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल दोन्ही सेंटर ठेवा म्हणत आहे। तर बघा या शीटला, संपूर्ण शीटला इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जेवढं काही नावं वगैरे आहे ते सर्व आपल्याला हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल दोन्ही याच्यातनी आपल्याला सेंटर ठेवायचं आहे। तर सेंटर ठेवण्यासाठी काय करायचं आहे बघा, संपूर्ण शीट इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून अलाइनमेंटची सेटिंग इथून ओपन करा। अलाइनमेंटची सेटिंग ओपन केल्यानंतर बघा इथं टेक्स्ट अलाइनमेंट दिलेला आहे। तर हॉरिझॉन्टलमध्ये जा आणि याच्यातून सेंटर घ्यायचं आहे आणि वर्टिकलमध्ये जाऊन याच्यातून सुद्धा आपल्याला सेंटर निवडायचं आहे। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा सेल B12ला अंडरलाइन इफेक्ट आणि ऑरेंज बॅकग्राऊंड कलर अप्लाय करा म्हणत आहे। तर कशाला सांगत आहे, B12ला सांगत आहे। तर कॉलमचा B घ्यायचा आहे आणि रोचा इकडून 12 निवडा अशा प्रकारे। त्यानंतर त्याला काय द्यायचं आहे, अंडरलाइन इफेक्ट द्यायचा आहे आणि ऑरेंज बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे। तर इथून अंडरलाइन द्या, अंडरलाइन दिली आपण आणि त्यानंतर बॅकग्राऊंडसाठी ते आपल्याला फिल कलरमध्ये जायचं आहे आणि कोणता कलर द्यायचा आहे, ऑरेंज कलर। तर इथून आपण ऑरेंजसुद्धा कलर त्याला द्यायचा आहे। अशा प्रकारे बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशन नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे। तर दिलेलं प्रेझेंटेशन आपल्याला नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे। तर त्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा, व्ह्यू टॅबमध्ये गेल्यानंतर याच्यातून आपल्याला नोट्स व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 2 मधील चित्राला शॅडो पर्स्पेक्टिव्ह बिलो इफेक्ट टाका म्हणत आहे
आता स्लाइड क्रमांक 2 मधील म्हणत आहे, तर स्लाइड क्रमांक 2 मध्येच जायचं आहे। स्लाइड क्रमांक 2 मध्ये गेल्यानंतर कशाला सांगितलेलं आहे, चित्राला, तर चित्राला सिलेक्शन करा। चित्राला सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला शॅडो पर्स्पेक्टिव्ह बिलो इफेक्ट टाकायचा आहे। तर त्यासाठी बघा चित्राला सिलेक्शन केल्यानंतर इथे फॉर्मॅट टॅब इथे ॲक्टिवेट झालेला आहे, तर इथे फॉर्मॅट टॅबवर जा। त्यानंतर पिक्चर इफेक्टवर जायचं आहे आणि पिक्चर इफेक्टवर गेल्यानंतर आपल्याला काय निवडायचं आहे, शॅडो। तर इथून शॅडो निवडा आणि शॅडोमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, पर्स्पेक्टिव्ह। पर्स्पेक्टिव्ह कोणतं घ्यायचं आहे, बिलो। तर बघा याच्यात नाही पर्स्पेक्टिव्ह बिलो इथं दिलेला आहे, व्यवस्थित पाहून घ्या, घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचा क्वेश्चन, MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रॉइंग रूम रिनोव्हेशन सब्जेक्ट आणि 25 कंप्लेशन सोबत तयार करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला काय बनवायचा, टास्क बनवायचा आहे। तर न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा आहे। टास्क घेतला त्यानंतर आपल्याला काय काय दिलेलं आहे, स्टेटस दिलेला आहे। तर जे स्टेटस दिला असेल ते स्टेटस घ्यायचं आहे आणि तर ते स्टेटस यातनी घ्यायचं आपल्याला, इन प्रोग्रेस नावाचं स्टेटस। त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C न, आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट पेस्ट करायचा आहे Ctrl+V न। सब्जेक्ट टाकला त्यानंतर कंप्लीशन टाकायचं आहे, किती % कंप्लीट झाले म्हणत आहे, 25%। तर याच्यामध्ये बघा आपल्याला 25% टाका आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये लो प्रायोरिटी टास्क विजिट टू वेअरहाऊस सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे, काय बनवायचा, टास्क बनवायचा आहे। तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क निवडायचा आहे। अशा प्रकारे टास्क घेतला, याच्यामध्ये बघा आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका। त्यानंतर प्रायोरिटी कोणती दिलेली आहे, लो, तर प्रायोरिटीमध्ये जायचं आहे आणि याच्यातून लो नावाची प्रायोरिटी इथून घ्यायची आहे। प्रायोरिटी घेतली त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा मेनू बारचा वापर करून दिलेलं वेब पेज फुल स्क्रीनमध्ये पहा म्हणत आहे। तर मेनू बारचा वापर करून आपल्याला फुल स्क्रीनमध्ये पाहायचं आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 3 आहे। त्यासाठी बघा आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये गुगलचं URL टाईप करून आपल्याला एंटर करायचं आहे। त्यानंतर ते वेब पेज ओपन झाल्यानंतर त्यानंतर प्रॉपर मेनू बारवर ॲड ऑन आधीच एज ब्राउझर इन्स्टॉल केला आहे, पहिले प्रॉपर मेनू बार आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर तो ऑन करण्यासाठी प्रॉपर मेनू बार इज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता व्ह्यू मेन्यूवर क्लिक करा आणि वेब पेज फुल स्क्रीन मोडमध्ये दिसण्यासाठी एंटर फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर आपलं पेज फुल स्क्रीन मोडमध्ये दिसत आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा www.google.com लिंक ओपन करा आणि त्या वेब पेजवर असलेल्या ब्लॉग लिंकवर क्लिक करा म्हणत आहे। तर बघा गुगलच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ब्लॉग लिंकवर क्लिक करायचं आहे। तर त्यासाठी बघा तर बघा त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये गुगलचा URL टाईप करून एंटर करायचा आहे। त्यानंतर बघा इथे गुगलची लिंक ओपन झाली, त्यानंतर इथे गुगल ॲप आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि ते ब्लॉगवर लिंकवर क्लिक करायचं आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे। तर लेवल 2 मधलं आपल्याला त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह, तर ऑब्जेक्टिव्ह सोडून घेणार आहोत। हे सोडून पुढील सर्व मायक्रो कॉम्प्युटर आहे म्हणत आहे, तर याच्यातलं एक सोडून आपल्याला सर्व मायक्रो कॉम्प्युटर आहे। तर याचं उत्तर मेन फ्रेम आहे।
फ्लिपकार्ट कोणत्या देशात स्थापन झालेल्या ई कॉमर्स कंपनीमध्ये आहे म्हणत आहे? तर फ्लिपकार्ट ही भारताची कंपनी आहे. एनालॉगपासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन म्हटले जाते. संगणकाच्या प्रकाराची ही यादी विचारात घ्या. त्यांना आकाराच्या सर्वात लहान प्रथम क्रमांक ठेवून लावायचा आहे. तर सगळ्यात लहान हे टॅबलेट आहे, त्यानंतर स्मार्टफोन आहे, म्हणजे 4 3 अशा प्रकारचा क्रम आला पाहिजे. त्यानंतर 2 1 4 3 2 1. तर बघा याच्यातून 4 3 पहिले आहे सगळ्यात 3 नंबर आहे स्मार्टफोन. त्यानंतर स्मार्टफोन झाल्यानंतर टॅबलेट आहे 3 4. त्यानंतर आहे 3 4 2 आणि नंतर डेस्कटॉप 3 4 2 1 आहे. वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला काय म्हणतात म्हणत आहे? तर याला काय म्हटले जाते? नेव्हिगेटिंग म्हटले जाते. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे म्हणत आहे? तर ऑपरेटिंग सिस्टीमचे सर्वच आहे. तर वरीलपैकी सर्व केलं मी. त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 2 मधले. यामधले प्रॅक्टिकल थोडेसे कठीण आहे थोडेफार. त्यानंतर पहिला क्वेश्चन्स लावा इथून. सपोर्ट फोल्डरमधील टायगर फाईलचं ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर कशातून सांगत आहे? सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, टायगर फाईलला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं, राईट क्लिक करायचं आहे आणि ते प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. तर प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर ॲट्रिब्यूट आपल्याला कोणतं करायचं आहे? हिडन. तर ॲट्रिब्यूटमध्ये जा आणि यातून आपल्याला हिडन ॲट्रिब्यूट इथून घ्यायचं आहे. त्यानंतर अप्लाय करा, ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला मॉक आणि फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा करा. त्यानंतर बघा हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून सांगत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, त्यामधून कोणती फाईल सांगितलेली आहे? माऊसची. तर माऊस फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्या. मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन वापरायचा आहे आणि कुठं न्यायचं आहे? ते हार्डवेअरमधल्या एरियामध्ये. तर आपण ऑलरेडी हार्डवेअरमध्येच आहो, त्यामध्ये जाऊन एरियामध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स. सिटी फोल्डरमधून कलरमधल्या अदरमध्ये मुंबई पीपीटेक्स फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर कुठून सांगत आहे? सिटी फोल्डरमधून म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये आपल्याला जायचं आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जा, मुंबई फाईलला सिलेक्शन करा, मूव्ह करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा ती फाईल इथे कट झालेली आहे आणि कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे आपल्याला तिला? कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि इथं कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा आणि सुधारासुद्धा म्हटलेलं आहे. तर जर तुम्ही वर्डमध्ये डॉक्युमेंट जर बनवलेलं असेल आणि त्याच्यातली जर काही व्याकरणाच्या चुका वगैरे जर झाल्या असेल तर ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता. आता कुठून करायचं आहे बघा? तर त्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. रिव्ह्यू टॅबवर गेल्यानंतर बघा इथे स्पेलिंग अँड ग्रामर या ऑप्शनवर क्लिक करा. जेवढे तुमचे स्पेलिंग मिस्टेक झाले असेल तेवढे इथं तुम्हाला शो करते आणि जे सजेशनमध्ये आलेले आहे ते सर्व सजेशनमध्ये अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. म्हणजे जेवढं चुकीचं आहे तेवढं आपलं करेक्ट होत आहे. सर्व करेक्शन झालेलं आहे. ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तुम्ही तुमचा एक रिझ्यूम तयार केला आहे ज्यामध्ये तुमच्या वैयक्तिक तपशिलासाठी तुम्ही एक टेबल समाविष्ट केला आहे. या टेबलचा एक कॉलम तुम्हाला 2 कॉलममध्ये स्प्लिट करायचा आहे, म्हणजे विभाजित करायचा आहे. या सेल्स 2 कॉलम्स आणि 4 रोजमध्ये विभाजित करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल म्हणत आहे? तर बघा अशा प्रकारचा क्वेश्चन्स आलेला आहे. तर पहिले पाहून घ्या, कुठेतरी एक कॉलम दिलेला असेल त्यामध्ये क्लिक करायचं आहे. तर बघा इथे कॉलम आहे त्यामध्ये क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर बघा इथे लेआउट हा ऑप्शन इथं आलेला आहे, तर लेआउटमध्ये जायचं आहे। लेआउटमध्ये जा, त्यानंतर याच्यातनी बघा आपल्याला स्प्लिट सेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्या पुढे काही एक डायलॉग बॉक्स आलेला आहे, त्यामध्ये बघा नंबर ऑफ कॉलमची संख्या याच्यातनी टाका म्हणत आहे। तर किती कॉलम पाहिजे आपल्याला? 2 कॉलम, तर ऑलरेडी 2 आहे म्हणून 2 राहू द्या। त्यानंतर बघा नंबर ऑफ रोची संख्या किती आहे इथे, तर नंबर ऑफ रोची संख्या 4 आहे, तर मग रोची संख्या इथे 4 करायची अशा प्रकारे 4 करा। त्यानंतर ओके करायचं आहे। बघा 2/4चं इथे कॉलम आलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या बॅकग्राऊंडचा रंग बदलून ऑरेंज करा म्हणत आहे। तर बघा 3x3चा टेबल याच्यातनी इन्सर्ट करा म्हणत आहे, तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे आणि इथूनही 3x3चा टेबल घेतला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर संपूर्ण टेबलच्या बॅकग्राऊंडचा रंग ऑरेंज करा म्हणत आहे, तर संपूर्ण टेबलला पहिले सिलेक्शन करावं लागेल। तर त्यासाठी बघा इथे प्लसच्या आयकॉनवर इथे क्लिक करायचं आहे। संपूर्ण टेबल आपला सिलेक्शन झालेला आहे। सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथे शेडिंग हा ऑप्शन्स आलेला आहे डिझाईन टॅबमध्ये, तर शेडिंगमध्ये जा आणि शेडिंगमध्ये गेल्यानंतर कोणता कलर सांगितलेला आहे? ऑरेंज, तर याच्यातून आपल्याला ऑरेंज कलर घ्या, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा म्हणत आहे, तर पहिले 2 कॉलम आपल्याला व्हिजिबल ठेवायचे आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्क्रोल करता त्यावेळेस हे दोन्ही कॉलम जाग्यावर असले पाहिजे अशा प्रकारे त्याला सेट करायचं आहे। तर त्यासाठी बघा सुरुवातीचे 2 कॉलम सोडून द्या आणि तिसऱ्या कॉलमला सिलेक्शन करायचं आहे। सिलेक्शन केलं, त्यानंतर सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला बघा व्ह्यू टॅबवर जायचं आहे। व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातनी फ्रीज पेन या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पहिलाच ऑप्शन जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आता जर तुम्ही स्क्रोल लेफ्ट किंवा राईट जर केलं तर बघा ए आणि बी कॉलम जाग्यावरच राहिलेला आहे, अशा प्रकारे बाकी सर्व कॉलम त्यामध्ये मूव होत आहे। तर अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड एलिमेंट चार्टच्या वर म्हणजे टॉपवर दाखवा म्हणत आहे, तर चार्टच्या वर दाखवायचा लिजेंड आपल्याला, तर चार्टला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे। नंतर इथे लिजेंड दिलेला ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जायचं आहे आणि ते लिजेंड या ऑप्शनवर क्लिक करा। लिजेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कुठे दाखवायचं आपल्याला? टॉपवर, तर यातून टॉप हा ऑप्शन निवडा। टॉप हा ऑप्शन निवडल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये आर्क इन्सर्ट करा म्हणतात, तर पहिल्या स्लाईडमध्ये बघा आपल्याला आर्क नावाचा शेप याच्यातनी इन्सर्ट करायचा आहे। तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर इथे शेप्समध्ये जायचं आहे आणि याच्यातून शेपमध्ये गेल्यानंतर इथे बघा आर्क नावाचा शेप इथे दिलेला बेसिक शेपमध्ये आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा। पहिल्या स्लाईडला रँडम बार स्लाईड ट्रान्झिशन आणि व्हर्टिकल इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला 2 ब्लँक नावाच्या स्लाईड ॲड करा म्हणत आहे, तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि त्यातून 2 ब्लँक नावाच्या घ्यायच्या आहे। पुन्हा परत त्याच्यामध्ये जाऊन दुसरीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे। तर 2 ब्लँक स्लाईड घेतल्या, त्यानंतर काय म्हणत आहे पहिल्या स्लाईडला रँडम बार स्लाईड ट्रान्झिशन द्यायचं आहे। तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे। ट्रान्झिशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणतं ट्रान्झिशन द्यायचं त्याला? रँडम्स बार, तर याच्यातून रँडम बार ट्रान्झिशन द्या आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितला? व्हर्टिकल, तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून व्हर्टिकल हा इफेक्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये हार्ट इन्सर्ट करा म्हणत आहे, तर पहिल्या स्लाईडमध्ये बघा आपल्याला काय इन्सर्ट करायचा? हार्ट नावाचा शेप घ्यायचा आहे। तर पहिल्या स्लाईडवर जा, इन्सर्टमध्ये जायचं आहे। इन्सर्टमध्ये गेल्यानंतर शेपमध्ये जा, शेपमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला कोणत्या नावाचा शेप घ्यायचा आहे? हार्ट नावाचं, तर ते हार्ट नावाचा शेप इथे दिलेला आहे, इथून घ्या आणि ड्रॅग करून इथे तो काढायचा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे।
तर बघा आपल्याला अपॉइंटमेंट बनवा म्हणत आहे, तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायचं आहे। अपॉइंटमेंट घेतलं त्यानंतर इथे लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करून घ्या, Ctrl+C न कॉपी होते आणि कॉपी पेस्टच करायचं आहे आणि लोकेशनमध्ये लोकेशन पेस्ट करायचं आहे, Ctrl+V न पेस्ट होते। टाईप जर करत बसतो म्हटलं तर खूप टाईम लागेल, त्यामुळं डायरेक्ट कॉपी पेस्ट केलं तर चालेल। त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला ते पेस्ट करायचं आहे Ctrl+V न। तर अशा प्रकारे पेस्ट करा। त्यानंतर याला सेव्ह आणि क्लोज करायचं आहे। सेव्ह करा अशा प्रकारे, किंवा इथूनही सेव्ह केलं तरी चालते, इथूनही सेव्ह केलं तर चालेल, काही हरकत नाही। आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स, दिलेले वेब पेज HTML ओनली फॉर्मॅटमध्ये माय वेब पेज या नावाने सेव्ह करा म्हणत आहे। तर बघा इथं टाईप दिलेला आहे, फॉर्मॅट दिलेला आहे आणि नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते सेव्ह करायचं आहे। तर बघा त्याचं उत्तर पहिलेच आहे, www.google.com हे वेब पेज दिलेलं आहे इथं। त्यानंतर पेजवर राईट क्लिक करून सेव्ह ॲज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये माय वेब पेज टाईप करा आणि सेव्ह ॲज टाईपमध्ये आपल्याला ते नाव टाकायचं आहे आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे इथं म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। पुढचा क्वेश्चन्स, www.booksmillion.com लिंक ओपन करा आणि ते फेवरेटमध्ये ॲड करा म्हणत आहे। तर बघा फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे त्याला, तर त्यासाठी काय करायचं बघा, मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करायचा आहे आणि एंटर करा। त्यानंतर Ctrl+D वर क्लिक करायचं आहे किंवा ॲड दिस पेज टू फेवरेट या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ते नाव टाकून आपल्याला डन बटनावर क्लिक करायचं आहे, म्हणण्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। आणि त्यानंतर सबमिट करा। आणि शेवटचं लेवल बघा आपल्याला सोडवायचं आहे, ई कॉमर्समध्ये AI चा प्राथमिक भूमिका काय असते म्हणत आहेत। तर ई कॉमर्समध्ये AI ची प्राथमिक भूमिका काय असते बघा, तर याचं उत्तर बघा गोदामातील मालाचे व्यवस्थापन करणे हे आहे। AI इंटिग्रेशन कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करत आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे। जनरल AI हे वैज्ञानिक आणि तांत्रिक बाबतीत महत्त्वाचे आव्हान का मानले जाते म्हणत आहे, तर काय मला वाटते हा क्वेश्चन चुकीचा आहे। बरोबर करूया, आणि जे काही चुकलं असेल ते मी सगळ्या शेवटी तुम्हाला दाखवतोच। त्यानंतर बघा शेवटचे आपल्याला 7 क्वेश्चन सोडवायचे आहे, तर इथून चालू करा। सपोर्ट फोल्डरमधील CPU फाईल ओपन करा म्हणते आणि पहिल्या ओळीत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट टाईप करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे। तर बघा त्यामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे नाव टाईप करायचं आपल्याला। तर कशातून सांगत आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, CPU फाईलला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करा आणि मी इथून बघा हे नाव इथून कॉपी करून घ्यायचं आहे, सिलेक्शन करून घ्या इथपर्यंत आणि त्याला कॉपी करून घ्यायचं आहे Ctrl+C न। अशा प्रकारे कॉपी करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी जायचं आहे आणि ते नाव त्यामध्ये पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर फाईलला सेव्ह करा, इथून फाईलमध्ये जाऊन सेव्ह करायचं आहे। सेव्ह केलं त्यानंतर याला क्लोज करण्यासाठी इथून क्लोज करा म्हणजे बंद करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पिक्चर सेल नंतर पिक्चर कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा म्हणत आहे। तर पिक्चर सेलच्या नंतर एक कंटेंट कंट्रोल घ्यायचा आहे, तर पिक्चरच्या नंतर इथे क्लिक करा। त्यानंतर डेव्हलपर टॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यातून पिक्चर कंटेंट कंट्रोल इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये पेमेंट डिटेल्स हे हेडर इन्सर्ट करा। हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करा म्हणत आहे। तर हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये म्हणत आहे, तर आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, पेमेंट डिटेल्स, तर ते नाव मी कॉपी करतो, ॲड हेडरवर क्लिक करा आणि त्यामध्ये नवीन नाव पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर A1 या सेलवर क्लिक करा म्हणत आहे। तर A1 सेलवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स,
योग्य फंक्शन्स वापरून जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त मॅक्झिमम विक्री कॅल्क्युलेट करून सेल F14 मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर जास्तीत जास्त विक्री आपल्याला काढायची आहे F14 मध्ये. तर कॉलमचा F घ्या आणि रोचा इकडून 14 निवडायचा आहे. अशा प्रकारे मॅक्झिमम विक्री काढायची आहे. म्हणून त्यासाठी बघा ॲटोसमच्या इथे डाऊन ॲरोवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला मॅक्स फंक्शन्स घ्यायचं आहे. तर मॅक्स फंक्शन घेतल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन वरती करा आणि जेवढी संख्या त्यामध्ये आहे तेवढी संख्या इथून इथपर्यंत सिलेक्शन करायचं आहे आणि नंतर एक एंटर करा. बघा जास्तीत जास्त विक्री 100 झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड 3चा बॅकग्राऊंड कलर गोल्ड SN4 लायटर 80% करा म्हणत आहे. तर कशाचा सांगत आहे स्लाइड 3चा. तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा आणि कोणता कलर म्हणताय बॅकग्राऊंड कलर. तर बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर इथे फॉर्मॅट बॅकग्राऊंडवर जायचं आहे. त्यानंतर इथे कलरमध्ये जा आणि कलरमध्ये जाऊन आपल्याला कोणता घ्यायचा आहे गोल्ड SN4 लायटर 80% सांगत आहे. तर गोल्ड तर बघा गोल्ड SN4 लायटर 80%. तर बघा हा इथं दिलेला आहे. तर तो निवडायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये 15 मे 2014 ते 25 मे 2014 पर्यंत सिंहगड लोकेशनवर समर कॅम्पसाठी सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला इव्हेंट तयार करायचे आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. अपॉइंटमेंटमध्ये गेल्यानंतर ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा. क्लिक केलं त्यानंतर बघा आपल्याला डेट दिलेली आहे. तर 2 डेट दिलेले आहे. तर पहिली डेटला कॉपी करा आणि पहिली डेट स्टार्ट डेटमध्ये टाकायची आहे. त्यानंतर ड्यू डेटसुद्धा इथे दिलेले आहे. तर ड्यू डेटसुद्धा कॉपी करा आणि ड्यू डेटसुद्धा आपल्याला पेस्ट करायची आहे. त्यानंतर बघा याच्यातनी लोकेशन दिलेलं आहे. तर कॉपी करून घ्या आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टलासुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे आणि नंतर सेव्ह आणि क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा www.gmail.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि माय मेल युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हणत आहे. तर जीमेलवर जायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर 4 आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करून एंटर करायचा आहे. त्यानंतर युजर नेममध्ये माय मेल हे नाव टाका आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर पासवर्डमध्ये पासवर्ड टाकून नेक्स्ट बटनावर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण एक्झाम सोडवणं झालेले आहे. अजूनही आपल्याकडे काही मिनिटाचा टायमिंग इथे शिल्लक राहिलेला आहे. तर आपण आता एंड करून पाहायचं आहे आपल्याला किती क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहे आणि कोणते क्वेश्चन्स आपले चुकलेले आहे. तर बघा आपल्याला 47 मार्क मिळालेले आहे. तर आपल्याला 47 मार्क मिळालेले आहे. प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 35 सर्व क्वेश्चन करेक्ट आलेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये आपले 3 क्वेश्चन चुकलेले आहेत. तर पाहून घेऊया कोणते 3 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन बघा ई-कॉमर्समध्ये AI ची प्राथमिक भूमिका काय असते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर काय होतं बघा उत्पादने सुचवणे होतं. AI इंटिग्रेशन कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करत आहे म्हणत आहे. तर हे चूक होतं त्याचं उत्तर. तर अशा प्रकारे आपली फायनल एक्झाम सोडवणं झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला मॉक आणि फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर कोणत्याही प्रकारची अडचण जर असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.